ला शपथ घ्यायची आहे, पण त्यांना जेव्हा बदललं तेव्हा त्याच्यामध्ये निवडणूक काळापुरतच त्यांची बदली आहे असं त्या आदेशामध्ये निवडणूक आयोगाचा होतं. खरं म्हणजे असं होत नाही. मुळात आम्ही वारंवार सांगत होतो की रश्मी शुक्ला यांच्या निवडणुकीबाबतच वाद आहे, पण 2.5 वर्षापूर्वी सुद्धा त्यांची नेमणूक त्याच पद्धतीनं झाली, आताही होईल. भविष्यामध्ये अशा घटना घडत राहतील. बेकायदेशीर नियुक्त्या, बेकायदेशीर नेमणुका त्या आपल्याला सहन कराव्या लागतील, कारण एक सैतानी बहुमत मिळालेलं सरकार या महाराष्ट्रावर लादण्यात आलेलं आहे. आणि हे बहुमत लोकशाही मार्गाने आलेलं नाही. हे बहुमत असंख्य घोटाळे, पैशाचा वापर, यंत्रणांचा वापर करून आल्यामुळे येणाऱ्या सरकारवर कोणतंही नियंत्रण नसेल. हे बेफाम सरकार असेल. त्याच्यामुळे रश्मी शुक्लांची नेमणूक होईल, अन्य कोणाच्या नेमणुका होतील, ह्याच्यावरती बोलणं म्हणजे भिंतीवर डोकं फोडून घेण्यासारखं असलं तरी आम्ही बोलत राहू. तरी कोणाला आवडो किंवा न आवडो, प्रश्न विचारावे लागतील. सरकारला प्रश्न विचारावे लागतील. जिथे सरकार चुकतंय तिथे बोट दाखवावं लागेल. आणि आम्हाला मुंबई असेल, दिल्ली असेल, देशात असेल, प्रसंगी इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न हे उठवावे लागतील. जसं काल अडाणी संदर्भात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलायला सुरुवात करतात, अडाणीचं नाव येण्याआधीच राज्यसभा सभापतींनी सभागृह बरखास्त केलं. ही एक प्रकारची मनमानी आणि हुकुमशाही आहे. अशा प्रकारची हुकुमशाही यापुढे महाराष्ट्राच्या विधानसभेत जरी दिसली किंवा अस्तित्वात आली तरीसुद्धा जनतेनं आम्हाला जे मॅन्डेट दिलेलं आहे, ताकद दिलेली आहे, ती कमी असेल, पण आम्ही लढत राहू. विरोधकांचं मनोबलाचं खच्चीकरण करण्यासाठी अशा प्रकारच्या नियुक्त्या केल्या जातात. नक्कीच 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 विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर दहशत निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या नियुक्त्या जाणून बुजून केल्या जातात. याला कायद्याचं राज्य म्हणत नाहीत. ही सर्व कृत्य बेकायदेशीर आहे. अनेक अधिकारी निवडणूक निकाल लागताच पुढच्या राज्यकर्त्यांना भेटले, हे सुद्धा गैरकानूनी आहे. तेलंगणामध्ये निकाल लागताच रेवंत रेड्डी यांना तिकडले पोलीस महासंचालक जाऊन भेटले. ताबडतोब त्यांना बडतर्फ करण्यात आलं निवडणूक आयोगाकडून. ताबडतोब बडतर्फ केलं. पण परवापासून महाराष्ट्रातले काही अधिकारी अजित पवारांना भेटत आहेत, काही अधिकारी देवेंद्र फडणवीसना भेटत आहेत, त्यांच्यावर कारवाई नाही. पण रेवंत रेड्डी यांना त्या राज्याचे पोलीस महासंचालक भेटले बहुमत आल्यावर, तेव्हा निवडणूक आयोगानं तात्काळ कारवाईचा बडगा उगारला. म्हणजे एका राज्याला एक न्याय, दुसऱ्या राज्याला दुसरा न्याय. जे राज्य भाजपबरोबर आहे तिथल्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय, आणि जे राज्य भाजपबरोबर नाही तिकडल्या अधिकाऱ्यांना वेगळा न्याय, असं या निवडणूक आयोगाचा कारभार सुरू आहे. आणि निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत कोणावरही जनतेचा विश्वास राहिलेला नाही किंवा ठेवता येत नाही, अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रात आणि देशामध्ये निर्माण झालेलं आहे.